हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती. तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्याला बनवायचं आहे खानदेशी वांग्याचं भरीत. सर्वप्रथम वांग्यांना सर्व बाजूंनी बघायचं, त्याला छिद्र तर नाही ना, कारण की त्याच्यात छोट्या अड्या असू शकतात. वांग्याला स्वच्छ धुवायचं, तेल लावायचं आणि अशा प्रकारे गॅसवरती ठेवून भाजून घ्यायचं. वांगे भाजल्यानंतर आता आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा. 5 ते 7 लसूणच्या पाकळ्या त्याच्यावरती टाकायच्या, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 टोमॅटो, अद्रकचा तुकडा, त्यांना भाजून घ्यायचं. येथे चेक करून घेऊया आपण वांगं भाजलं गेलं का नाही. तर हा मसाला आता आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा. वांग्यांचं साल काढलं, साईडला मोठे कांदे बारीक कापून घेतलेत. मसाला भाजला गेला, याला मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. त्याला जाडसर आपल्याला दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गॅसवरती कढई ठेवायची आहे, तेल टाकायचं. तेल कोमट तापू द्यायचं, जास्त गरम करायचं नाही आहे. त्याच्यात सर्वप्रथम आपण कांदा टाकून देऊया. अर्धी मूठ शेंगदाणा टाकायचा आहे. आता या दोघांना आपल्याला सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं. सोनेरी रंगाचं झाल्यावरती त्याच्यात हिरवं वाटण टाकून द्यायचं. गॅसची फ्लेम कमी करायची. 2 ते 3 मिनटं तेलात फ्राय करून घ्यायचे ते वाटण. तोपर्यंत आपण इकडे भाजलेले शेंगदाणे, इथे 1 मूठ शेंगदाणे जाडसर मिक्सी जारमध्ये फिरवून घेऊया आणि ते काढून घेतलं. आणि त्याच्यातच मी आता 1 वांग देखील टाकलेलं आहे. त्याच्यात खूप मोठ्या बिया होत्या, त्याच्यामुळे मी त्याला मिक्सी जारमध्ये टाकून फिरवून घेतलं. हे बघा, जास्त बारीक नाही दळलं, परंतु दरदरीत त्याला मस्त मिक्सी जारमध्ये फिरवलं. येथे अर्धा चमचा हिंग टाकला आणि 2 वांगे टाकून दिले. कोणी काय करतं, ते वांगे कुटतं, मग खलबत्त्यात टाकून बारीक कुटतं, त्याला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मी मिक्सी जारमध्ये टाकून त्याला फिरवून घेतलं. वांग्यांना व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करायचे. व्यवस्थित मिक्स झालं इथं. आता आपण स्वादानुसार मीठ टाकूया. मीठ मिक्स करून घ्यायचं. इकडे बाजूला कांद्याची पात कापून घेतलेली आहे, 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली. आता ही सर्व पात आपल्याला भरीतमध्ये टाकायची. खानदेशचं हेच वैशिष्ट्य आहे की भरीतमध्ये ते भरभरून कांद्याची पात टाकतात, त्याच्यामुळे भरीत खूप टेस्टी आणि खूप स्वादिष्ट येतं. कांद्याची पात टाकली. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकजीव करायची आपल्याला. खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि 10 मिनिटाच्या आत होते. इथे मिक्स केलं आहे सर्व. कांद्याची पात पण 2-4 मिनिटात शिजून जाते. ती व्यवस्थित मिक्स करायचं. ह्याच्यासोबत कोणी लसूणची पात देखील टाकतं, परंतु इकडे जास्तच कांद्याचीच पातचा वापर करतात. कांद्याची पात मिक्स झाली आहे. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून देऊया. जास्त नाही घेतलेला, 1 मूठभर शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला, जाडसर दळलेला आहे. जास्त बारीक दळायचा नाही, जाडसरच दळायचा आणि तो टाकून दिलेला आहे. आता याला अजून एकदा मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे, कमी आणि जास्त नाही केली. मिडियम आचेवरती आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावरती त्याच्यावरती झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनटं आपल्याला कमी आचेवरती वाफेत शिजू द्यायचे. बघा, आता इथे 3-4 मिनटानंतर मी झाकण काढून तुम्हाला दाखवते. भरीत आता आपलं खाण्यासाठी पूर्ण तयार आहे. वाटलंच तर तुम्ही मस्त स्वच्छ धुतलेली कोथिंबीर याच्यावर टाकू शकतात, परंतु आपण पहिले टाकल्यामुळे मी नंतर नाही टाकली. बघा, अगदी टेस्टी आणि स्वादिष्ट खानदेशी वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे. हे तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता, कळण्याच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत एन्जॉय करू शकतात. जर तुम्हाला खानदेशी वांग्याचं भरीतची साधी सिंपल रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खा, प्या, स्वस्त रहा. बाबा.